भाजप प्रवेशासाठी भाजप आणि संघाकडून धमकी आल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तर काही झालं तरी मी भाजपात जाणार नाही अशी आक्रमक भूमिका दिपकेंनी मांडली आहे। तर धमकी कुणी दिली त्यांची नावं द्या असं आव्हान मंत्री बावनकुळेंनी दिले। त्यांचे ऑफर आले तर मला किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। चालू होतं, धमकी आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण ती एका 30 वर्षाच्या मुलाला नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे, यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कोणी बदनामी करू नये।